नमस्कार. मी शरयू कपिलराव पांपट्टीवार, यवतमाळ जिल्हा दिग्रस येथून मनस्पर्शी साहित्य मंच आयोजित रसग्रहण उपक्रमाअंतर्गत एका सुंदर अशा कवितेचं रसग्रहण आपल्या समोर सादर करीत आहे. ही कविता आहे जगप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची. कवी मंगेश पाडगावकर यांनी आपल्या अनेक कवितांमधून जगाला जगण्याचं तत्वज्ञान शिकवलेलं आहे. त्यातलीच आयुष्यावर आधारित एक सुंदर अशी कविता, सांगा कसं जगायचं. सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं हे तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. अतिशय सुंदर अशी ही कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली आहे. सुरुवातीलाच प्रश्न विचारलेला आहे, सांगा कसं जगायचं. खरं तर जीवन जगण्याची प्रत्येकाची शैली ही वेगवेगळी असते, परंतु जीवन जगण्याचे काही तत्व असतात. जर आपण जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर जीवन खरंच खूप सुंदर आहे. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, आणि म्हणून मिळालेला मनुष्य जन्म वाया न जाऊ देता आपण मिळालेल्या जन्माचं सार्थक करायला हवं. मग कसं जगायचं? जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहत राहिलात तर जीवन हे आपल्याला दुःखदायी, कष्टप्रद भासणारच. पण आलेल्या गोष्टीला, आलेल्या समस्यांना सामोरं जाऊन त्यातून मार्ग काढून जर आपण जीवनाकडे वाटचाल केली तर खरंच जीवन खूप सुंदर आहे. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात की सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. रोजचं दुःख आठवून, तेच तेच वारंवार आठवून जर आपण सारखं आलेल्या दुःखाला कण्हत बसलो, म्हणजे तेच तेच उगाळत बसलो, तर ते दुःख कमी होण्याऐवजी अजून वाढतं. मग त्याऐवजी ते दुःख असंही सहन करायचंय, तसंही सहन करायचंय, तर मग ते दुःख उगाळून कण्हत कण्हत बसण्यापेक्षा जीवन गाणं खूप सुंदर आहे. हे जीवन गाणं गात जर तुम्ही जगलात तर निश्चितच त्या दुःखावरही आपल्याला मात करता येईल. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. किती सुंदर म्हटलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असं कुणीतरी असतं. खरं तर ना, मनुष्य जो व्यक्ती आपल्याला किंमत देतो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि जो आपल्याला किंमत देत नाही त्याच्या नजरेत येण्यासाठी आपण आपलं सगळं आयुष्य घालतो. परंतु जर आपल्यासाठी जो कोणी विचार करतो, ज्याला आपण हवे असतो, ज्याला आपला सहवास हवा असतो, अशा लोकांसाठी कोणीतरी आपल्या आयुष्यात असं कुणीतरी असतंच. मग त्या व्यक्तींकडे बघा, त्यांच्यासाठी आपण जगायला हवं. ते आपली आठवण काढतातच, आपल्यासाठी दोन घास वाढवून देतातच, आणि त्यातलं प्रेम शिका, जाणून घ्या. मग जे आपल्याला विचारत नाहीत त्यांना शिवाशाप देण्यापेक्षा जे आपल्याला विचारतात, जे आपल्याला चांगलं म्हणतात, ज्यांना आपण हवे आहोत,
त्यांच्यासाठी जगायला शिका, त्यांच्यासाठी हसायला शिका. आणि पण हसायचं की तेच तेच करत रडत बसायचं, शिव्याशाप द्यायचा, हे तुम्हालाच ठरवायचं आहे, असं कवी आपल्याला म्हणतात. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. आता हा काळोख म्हणजे दुःख. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येतच. मग या काळोख समयी, या अंधारात, आपल्या जीवनात जेव्हा संकट आलेली असतात, आपली जेव्हा पडती बाजू असते, अशा वेळी जेव्हा आशेचा किरण आपल्याला कोणी दाखवतं, आपल्याला साथ देतं, आपल्या मनामध्ये त्या संकटातून बाहेर जाण्याची उर्मी निर्माण करतं, त्यांच्यासाठी जगायला शिका. मग आहे तो काळोख प्रिय समजून काळोखातच कुढत बसायचं की या काळोखातून बाहेर निघून कसं हसायचं आणि येणाऱ्या प्रकाशात कशी उंच झेप घ्यायची, हे आपण आपल्यालाच ठरवायला पाहिजे. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, हे तुम्हीच ठरवा. झाडांना काटे येतात. उदाहरणार्थ गुलाबाच्या झाडाला काटे येतात म्हणून काय गुलाब फुलत नाही? गुलाब फुलतो आणि तो सुंदर, आकर्षक असतो, सर्वांना हवाहवासा वाटतो. मग माझ्या वाट्याला काटे आले म्हणून तो दुःख तर करत नाही ना. मग आपल्यालाही तसंच शिकायला हवं. काट्यांनी काट्याचं काम करायचं, परंतु त्या काट्यातून आपल्याला आपलं जीवन, आपल्या संकटातून आपलं जीवन आपल्याला कसं फुलवता येईल, आपल्या आयुष्यातलं दुःख कमी करून आनंदाचे, सुखाचे वारे कसे वाहता येतील, याचा आपण निश्चित प्रयत्न करायला हवा. तेच दुःख उगाळण्यापेक्षा त्यातून मार्ग काढायला शिका. पेला अर्धा भरला आहे, पेला अर्धा सरला आहे, असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. जीवनाचा दृष्टिकोन असतो. एखाद्या वस्तूकडे, जसं उदाहरण दिलं आहे कवीने, की एक पाण्याचा ग्लास आहे, त्यात अर्धा ग्लास पाणी आहे. मग कुणी त्याला अर्धा रिकामा म्हणतं किंवा अर्धा भरलेला म्हणतं. मग याचा अर्थ काय, की कवी म्हणतात की त्या वस्तूकडे, त्या गोष्टीकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे सरला ही नकारात्मक बाजू आहे, पण अर्धा भरला आहे ही सकारात्मक बाजू आहे. मग जर तुम्ही सकारात्मक बाजूने एखाद्या गोष्टीकडे पाहाल तर तुमचं जीवन हे निश्चितच यशोदायी मार्गाने वाटचाल करेल. पण तुम्हाला भरला आहे म्हणायचं आहे की सरला आहे म्हणायचं आहे, हे तुम्हालाच ठरवायचं आहे, असं कवी आपल्याला सांगत आहे. सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. कवी आपल्याला आयुष्याचे हे तत्वज्ञान सांगत असताना आपल्यालाच प्रश्न करतात की मी हे सांगत आहे, परंतु हे असं असताना तुम्हाला तुमचं जीवन कसं जगायचं हे तुम्हालाच ठरवायचं आहे. धन्यवाद. ही कविता आवडली असल्यास आपण या व्हिडिओला लाईक, कमेंट करायला विसरू नका.